आता या मेजर हॉलनी आपल्या तोफा या पोटल्याच्या डोंगरावर चढवल्या. पोटल्याच्या डोंगरावर साधं चढणं देखील अवघड आहे. बहुतेक 2-3 दिवस लागले असावेत त्याला. आणि त्या पोटल्याच्या डोंगराचं एक टोक आहे, त्याला काळकाईचं टोक असं म्हणतात. खाली काळकाई देवीचं मंदिर आहे म्हणून काळकाईचं टोक. तिथे तोफांचे मोर्चे लावले आणि रायगडावर एकमेव असलेलं दारू कोठार हे भवानी टोकावर आहे, वस्तीपासून लांब आहे. तिथे त्यांनी तो मारा केला. दारुगोळ्याचा कोठाराचा स्फोट झाला. त्या लढाई कशाच्या जीवावर? मग ब्रिटिशांची वाटाघाटी सुरू झाल्या. त्यावेळेला दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसी बाई साहेब या रायगडावर होत्या आणि शेख अबू हा किल्लेदार होता. त्याच्याबरोबर आता काही ठिकाणी 300 काही ठिकाणी 600 असा आकडा मिळतो. अरबी लोक होते, ते मराठ्यांचं स्वराज्य रक्षण करण्यासाठी लढत होते. आणि तुमच्या आमच्यापैकीच अनेक लोक ब्रिटिशांच्या सैन्यातनं आपलं राज्य बुडवायला लढायला आलेले होते. त्या शेख अबूनी तो किल्ला लढवायचा, पण दारुगोळा संपला, लढणार कसं? आणि मग त्यांनी आणखीन तो मारा चालू ठेवला. आणि 9 मे 1818 या दिवशी दुपारी शेख अबू खाली गेला. प्रॉथरशी त्यांनी वाटाघाटी केल्या आणि दुपारी साधारणपणे दुपारी 3च्या सुमाराला ती असावी वेळ, तो तोफांचा मारा बंद झाला आणि शरणागतीचा तह झाला. आणि प्रॉथरनी 10 मे 1818ला 100 ब्रिटिश सैनिक वर पाठवले आणि त्या 100 सैनिकांनी रायगडाचा ताबा घेतला, प्रत्यक्ष ताबा घेतला.